पीयूष गोयल यांना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी दिली जाते। पीयूष गोयल यांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे। विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। पीयूष गोयल यांना केंद्रात अर्थ खात्याची महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे। तर पीयूष गोयल यांनी वाणिज्य मंत्रालय आणि रेल्वेसह उद्योग मंत्रालयाचा पदभार सांभाळलेला होता। गेल्या सरकारमध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्री पद होतं, आता तेच पद पीयूष गोयल यांच्याकडे येण्याची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, पीयूष गोयल यांच्यावर मोठी जबाबदारी केंद्र सरकार देत असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। कारण पीयूष गोयल यांच्यावर अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येत असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली। पीयूष गोयल आता केंद्रात अर्थ खात्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। स्वप्नील, अत्यंत महत्त्वाची बातमी, पीयूष गोयल यांच्यावर केंद्रात अत्यंत मोठी जबाबदारी देण्याचं ठरल्याचं दिसतंय। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली। तर पीयूष गोयल मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आता अर्थमंत्री होऊ शकतात। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? स्वप्नील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। पीयूष गोयल यांना पुन्हा केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाते। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री पद सांभाळणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, मिळालेल्या माहितीनुसार एकूण महाराष्ट्रातून 5 जणांना मंत्रिपद मिळणार आहे। यामध्ये पीयूष गोयल यांचं नाव सुद्धा आघाडीवरती आहे। पीयूष गोयल हे मोदी सरकारच्या मागच्या टर्ममध्ये सुद्धा मंत्री होते, त्यांच्याकडे वाणिज्य खातं होतं, वाणिज्य मंत्री ते होते। आता पुन्हा एकदा त्यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं माहिती आहे। गेल्या सरकारमध्ये आपण जर पाहिलं तर निर्मला सीतारामन यांच्याकडे हे खातं होतं, मात्र आता पीयूष गोयल यांच्याकडे हे मंत्रिपद जाणार आहे। त्यामुळे पीयूष गोयल यांच्याकडची आता जबाबदारी ती वाढली जाणार आहे। महायुतीमध्ये मुंबईमधून पीयूष गोयल यांनाच मंत्रिपद मिळतं असं पाहायला मिळते। आणि एकूण महाराष्ट्रामध्ये जर चर्चा करायची झाली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार आहे। ते सुद्धा नागपूरमधून विजयी झालेले आहेत। तर दुसरीकडे रामदास आठवले जे पुन्हा या ठिकाणी मंत्रिपदी त्यांची वर्णी लागणार आहे। तर 2 नवे मंत्री या ठिकाणी सामील होणार आहेत, ते म्हणजे खासदार रक्षा खडसे जे भाजपचे आहेत आणि दुसरे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव। प्रतापराव जाधव हे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2-3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत, 3 टर्म ते खासदार राहिलेले आहेत आणि आता ते केंद्रामध्ये मंत्रिपदी त्यांची वर्णी लागणार आहे। तर दुसरीकडे रक्षा खडसे सुद्धा भाजपच्या खासदार आहेत, त्या मोठ्या लीडने जिंकून आल्या। त्यामुळे रक्षा खडसे यांचं सुद्धा नाव आता आघाडीवरती आहे। महाराष्ट्रातून एकूण 5 जणांना मंत्रिपद मिळणार आहे। यामध्ये आपण बघितलं तर महत्त्वाची खाती आहेत ती पीयूष गोयल यांना सुद्धा मिळणार आहे। नितीन गडकरी यांच्याकडे जे रस्ते खातं होतं त्यामध्ये बदल होतोय का, तेच खातं त्यांना पुढे लागू होतंय, हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।